दादा दादा दीप मला आधी कळलं पाहिजे नक्की काय झालंय ते. पोलीस नक्की कोणाला घेऊन गेलेत? हा हे बघा, उगीच आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की आमची खात्री आहे की गुन्हेगार याच घरातला आहे म्हणून. त्यामुळे उगाच तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्पष्टपणे सांगा, गाडी कोण चालवत होतं? साहेब, गाडी मी चालवत होतो. मग इतकं काय चोर पोलीस खेळत होता? हा? अरे आम्ही इथे आल्याबरोबर आम्हाला कळलं होतं गुन्हेगार कोण आहे ते. दादव, हो साहेब. बेडा घाला याला. साहेब ऐका ना, साहेब ऐकून घ्या ना आमचं. म्हणजे मी तुम्हाला सांगते. हो, तुम्ही शांत बसा. पांडू मामा, तुम्ही नका काळजी करून, मी दादाशी बोलते. आपण खरंच मार्ग काढूयात ना. माझा विश्वास आहे तुमच्यावर. साहेब, तुम्ही तुमची आणि साहेबांची काळजी घ्या. सोडा दादा, काळजी घ्या. बस झालं आता. चला जाधव, चला लवकर बसा गाडीत. पांडू मामा, त्या बिचाऱ्याला का त्रास आपल्यामुळे. आता तुला माहिती आहे ना, तो एकटाच कमवतो त्याच्या घरी, आणि त्याने आपल्यासाठी स्वतःचा बळी दिलेला मला नाही चालणार. दादा. दीप, दीप, दीप. दादा दादा दारुगड, मला बोलायचं तुझ्याशी. दादा दादा यार, असं काय करतोय? दरवाजा उघड ना. आत्याचा फोन. बाबा, काही म्हणा, बँगलोरच्या मीटिंगमध्ये जे आज प्रेझेंटेशन दिलं ना तुम्ही साहेब, त्यामुळे सगळा विषयच क्लिअर झाला बघा. नाही नाही, तुम्ही माझं कौतुक करताय खरं, पण याचं सगळं श्रेय माझ्या मोठ्या मुलाकडे, स्वराजकडे जातं. आजचं हे प्रेझेंटेशन देण्याची कल्पनासुद्धा त्याचीच होती. त्यांनी माझ्या मागे लागून माझ्याकडनं एक करवून घेतलं. तुमच्या व्यवसायाची जबाबदारी त्याच्यावर सोपवल्यापासून मी अक्षरशः निश्चिंत झालो आहे. बाबा, हो. अरे हां, तुमची ओळख करून देतो. हा माझा धाकटा मुलगा विराज. हा प्राध्यापक आहे, आणि याचा आजपर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की याच्या विषयात आजपर्यंत कोणी नापास झालेलं नाही. तर तयारीच तशी करून घेतो. दीप ज्योति